मंडल आयोगावरून जरांगे आणि भुजबळ यांनी एकमेकांना चॅलेंज केलेलं आहे। अधिसूचनेच्या विरोधात ओबीसी हायकोर्टात गेल्यास मी मंडल आयोगाला आव्हान देईन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता। तर हिम्मत असल्यास जरांगेंनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावं असं चॅलेंज पुन्हा एकदा भुजबळ यांनी जरांगेंना दिलेलं आहे। आरक्षणाचा मुद्दा यावरून पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत। आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत। तर मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेविरोधात दुसरीकडे ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे। तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या पोराच्या अन्नात माती काढायला निघता दरवेळेस। पहिल्या वेळेस आरक्षण मिळालं 12-13%, त्यावेळेस तुम्ही चॅलेंज केलं, मराठ्यांच्या पोराचं तुम्ही वाटोळ करून टाकलं। आम्हाला काय द्यायचं म्हणलं की तुम्ही लगेच हे करता। सारथीला महामंडळाला काय दिलं अण्णासाहेब पाटलाचं की लगेच तुम्ही विरोध करणार। आम्हाला काय दिलं की तुम्ही विरोध करणार, आम्ही तुम्हाला दिलं काय विरोध केला? आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, ओबीसी आरक्षणात आमचं हक्काचं आरक्षण, तुम्ही आम्हाला विरोध करता। मग आता तुम्ही याच्यात बी आम्ही आता सगळ्या स्वारीचं लढून रक्त जाळून कोटी पोरानं ते आता कायदा आणलाय। आता तुम्ही म्हणणार आम्ही कोर्टात जाणार आणि आमचं करणार, तर म्हणजे पुन्हा तुम्ही एकदा आमच्या मराठ्यांच्या पोराच्या अन्नात विष घालणार, तर मग तुमचाही कमिशन स्वीकारलेला नाही, मग आमचाही नाविलाज, मग आम्हालाही त्याला चॅलेंज करावं लागणार आहे। मग ह्या एकट्या छगन भुजबळसाठी सगळ्या ओबीसींचं वाटोळ व्हायला लागलं। ओबीसी बांधवांना लक्षात येत नाही की हे पागल माणूस आहे, याच्यामुळे लॉस व्हायला लागलाय। ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही वाद लावणारा माणूस आहे, आम्ही ओबीसी आयोग चॅलेंज करत नाहीत। त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय, आणि त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना। 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा। म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं। त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत, त्याची हिंमत असेल तर।